त्यांच्या कार्यकर्ते असतील तर हे नेमकं जाणून बुजून कारस्थान केलं जातं. आता हे बघा, एक लक्षात घ्या, खुने त्यांचेच, गरुड त्यांचाच, सगळे आरोप त्यांचेच, बरोबर आहे. तेच आरोप करणार, तेच सांगणार, सगळं तर त्यांचं आहे. आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं, मी तर माझ्याकडे बातमी नाही, तुम्ही म्हणताय तसं जर खुनेच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची. म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं CBI कडे दिला गेला पाहिजे. काही जरी म्हणलं, 1 मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलण्याचं वाईट वाटेल, पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो, यांना घाबरून आहेत. म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहेत. गंगाधर कालकुटे यांना डुकरासारखं धरून निघून मारू, अशा पद्धतीचा जो दादा गरड नावाचा जो कार्यकर्ता आहे, त्यांनी तुम्ही धमकी दिल्याचं सांगतोय कार्यकर्ता कबुली. मी धमकी दिली? अरे गंगाधर माझा चांगला मित्र आहे. आता एवढी मैत्री की सांगू का, मैत्रीचा खुलासा करू? त्या सभेत मी बोललो होतो, की एका माझ्या मित्रांनी 1:45 वाजता मला फोन केला, तू सभेला येणार आहेस का? आठवतं का सुरेश? मी त्यावेळेस त्याला म्हणलं काही नक्की नाही बाबा, काय भुजबळ साहेब कशी येते त्याच्यावरती माझं ठरणार आहे. नाही म्हणले, तुम्ही येणार नसाल तर आम्ही गोंधळ करायचा ठरविला. ते रेकॉर्ड माझ्याकडे आहे. हेच ते काळकुटे लोकसभेला फॉर्म भरला कसा, त्यावेळेस माझ्याकडे येऊन 4-4, 8-8 तास बसायचे. कसे, कशासाठी? फॉर्म भरला पण प्रचार नाही केला. आता हे एवढं आणखीन डिटेल समजून सांगणं एवढे सुरेश, तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची आता आचारसंहिता लागली, नगरपालिकेची आचारसंहिता लागली, त्यानंतर